मित्रांनो, आजची कथा ही एक अशा मुलाची कथा आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्या मुलाला फाशीची शिक्षा सुनावली जाते. जेव्हा त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते तेव्हा तो अशी इच्छा सांगतो की ती ऐकून SP साहेबांनाही आश्चर्य वाटले. त्याची शेवटची इच्छा अशी आहे की त्याला एका दिवसासाठी कोणत्याही मुलीशी लग्न करायचे आहे आणि पूर्ण दिवस तिच्यासोबत घालवायचा आहे. त्याचे वयही कमी होते. तो फक्त 18 वर्षाचा होता. आता त्यांच्या पुढे प्रश्न असा होता की त्याच्याशी एक दिवसासाठी लग्न कोण करेल, कारण दुसऱ्याच दिवशी ती मुलगी विधवा झाली असती. तर याच प्रश्नाचे उत्तर जाणण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत पहा. संदीप हा बाल गुन्हेगार होता. खूप कमी वयात तो गुन्हेगार बनला होता. जेव्हाही मी त्याच्याकडे पाहत असे तो काहीतरी वेगळ्याच विचारात असायचा. मला त्याच्यासाठी सर्वात जास्त दुःख या गोष्टीचे होते की त्याला फाशीची शिक्षा होणार होती. वयाच्या 18व्या वर्षी त्याला हे जग सोडावे लागणार होते. आता तर त्याच्या आयुष्याची सुरुवात होती. मला बऱ्याच वेळा त्याला विचारावेसे वाटायचे की त्याला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे, परंतु तो एवढा निरागस होता की त्याला काही विचारण्याचीही मला भीती वाटत असे. माझे नाव कविता आहे. मी एक पोलीस इन्स्पेक्टर आहे. इतर पोलिसांप्रमाणे माझे मनही थोडे कठोर होते, पण संदीपच्या बाबतीत माझं मन कठोर नव्हतं. त्याच्या बाबतीत माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होत असे. कधीकधी मला असे वाटत असे की त्याच्याशी बोलावं, पण तुरुंगात असे वातावरण नसते की तुम्ही एखाद्या गुन्हेगाराशी मनमोकळेपणाने गप्पा मारू शकाल. मला आजच ऑर्डर मिळाले होते की 2 दिवसानंतर संदीपला शिक्षा होणार आहे. आज त्याला भेटायला त्याचे कुटुंबीय येणार होते. देव जाणे, पण मला खूप भीती वाटत होती. आयुष्यात पहिल्यांदाच मी एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देणार होती. मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत होती आणि मी विचार केला की त्याला त्याची शेवटची इच्छा विचारावी, कारण असेही फाशीची शिक्षा होणाऱ्या गुन्हेगाराला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते, ती कोणतीही असो. हा शेवटचा हक्क गुन्हेगाराला दिला जातो. संदीपला त्याचे आई वडील भेटण्यासाठी आले. त्याची आई त्याच्या गळ्यात पडून रडू लागली आणि त्याला म्हणत होती की मला देवावर पूर्ण विश्वास आहे, तुला ही शिक्षा होणार नाही. देव तुला नक्की यातून बाहेर काढेल. तू कोणताही गुन्हा केलेला नाही. एका आईच्या तोंडातून हे शब्द ऐकून मला तिच्यावर खूप दया येत होती. 2 दिवसानंतर त्याला शिक्षा होणार होती आणि ती कोणीही रोखू शकत नव्हतं. दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि म्हणूनच त्याच्या कुटुंबियांना आज त्याला भेटण्यासाठी परवानगी दिली होती. मला तर असे वाटत होते की त्याची शेवटची इच्छा हीच असेल की त्याला त्याच्या कुटुंबियांशी भेटायचे असेल आणि त्यानंतर त्याच्या मनाला शांतता मिळेल. पण मला हे माहीत नव्हते की त्याच्या मनात काय आहे आणि तो एवढी विचित्र इच्छा मांडेल. त्याला पुन्हा जेरबंद करण्यात आले. आता त्याच्याकडे फक्त 2 दिवस शिल्लक होते. आज पहिल्यांदा मी त्याच्याशी बोलली आणि त्याला म्हणाली की तुझी शेवटची इच्छा पूर्ण झाली असेल. तुझ्या कुटुंबियांना भेटून तुला बरं वाटलं असेल. तेव्हा तो मला म्हणाला की कोणती शेवटची इच्छा? ही माझी शेवटची इच्छा नाही. माझी शेवटची इच्छा दुसरीच आहे आणि मला ती पूर्ण करायची आहे. त्याने खूप आत्मविश्वासाने उत्तर दिले. मी त्याला म्हणाली की सांग तुझी शेवटची इच्छा काय आहे? तेव्हा संदीप म्हणाला की आधी मला सांगा की तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल. मी म्हणाले की हो, नक्कीच पूर्ण करेन. तो म्हणाला की आधी एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला येथे बोलवा. माझी इच्छा खास आहे. मी अशी जाहीर करणार नाही, कारण मी जर तुम्हाला माझी इच्छा सांगितली तर तुम्ही वरिष्ठ लोकांपर्यंत माझी इच्छा पोहोचवणार नाही. त्याचे असे बोलणे ऐकून मला खूप राग आला, पण मी असा विचार केला की ठीक आहे, कारण त्याच्याकडे त्याच्या आयुष्याचे फक्त 2च दिवस शिल्लक होते. मी त्याला SP साहेबांसमोर उभे केले. ते संदीपला म्हणाले की बोल बेटा, तुझी शेवटची इच्छा काय आहे? SP साहेब त्याला एवढ्या प्रेमात विचारत होते. हे ऐकून मलाही आश्चर्य वाटले, पण मी विचार केला की त्यांनाही त्याच्याविषयी सहानुभूती वाटली असेल, कारण इथे भरपूर गुन्हेगार असे होते की त्यांचा गुन्हा छोटा होता, पण त्यांना शिक्षा मोठी मिळाली होती. संदीप SP साहेबांना म्हणाला
की साहेब, मला माझ्या आयुष्यात पहिले आणि शेवटचे लग्न करायचे आहे. मला माझा पूर्ण दिवस माझ्या पत्नीसोबत घालवायचा आहे. त्याच्या तोंडून ही इच्छा ऐकून आम्ही एकदम स्तब्ध झालो. SP साहेब त्याला म्हणाले की ठीक आहे बेटा, मी तुझे लग्न करून देतो. पण मला एक गोष्ट सांग की तुझ्याशी लग्न करायला कोण तयार होईल? आणि त्यावर तू एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. तू तुझी दुसरी इच्छा सांग. तुला काही खायचे आहे, कोणाला भेटायचे आहे ते सांग. तुला चांगली संधी मिळाली आहे ती गमावू नको, कारण तू या जगाचा निरोप घेणार आहेस. ही खूप दुःखदायक गोष्ट आहे, पण कायद्याच्या पुढे कोणाचेही चालत नाही. आम्हालाही या गोष्टीचे खूप दुःख आहे. मला हे माहीत नाही की तुला कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळाली आहे, पण एवढे तर नक्की आहे की तुला विनाकारण शिक्षा होणार नाही. तू तुझी दुसरी इच्छा व्यक्त कर, म्हणजे आम्ही पूर्ण करतो. एवढे तर नक्की आहे की तुझ्याशी या स्थितीत कोणीही लग्न करायला तयार होणार नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुझे लग्न कसे करू? त्यावर तो म्हणाला की मी तुम्हाला कुठे सांगत आहे की माझे लग्न करून द्या. मी तुम्हाला असा उपाय सांगतो की त्यामुळे माझे लग्न आपोआपच होईल. हे ऐकून मलाही खूप आश्चर्य वाटले. मी विचार करू लागली की त्याला तुरुंगातीलच एखाद्या महिलेशी लग्न तर करायचे नाही ना. तो म्हणाला की तुम्ही एक काम करा, मी राहतो त्या कॉलनीत असे जाहीर करा की संदीपला शिक्षा झाली आहे. 1 दिवसासाठी जर कोणाला त्याची पत्नी बनायचे असेल तर तिने तुरुंगात यावे. आता ही गोष्ट तर एकदमच विचित्र होती, पण त्याने आमच्याकडून वचन घेतले होते की जर एखादी महिला त्याच्याशी लग्न करायला तयार असेल तर आम्ही तिला नकार देणार नाही आणि ती पूर्ण दिवस त्याच्याजवळच राहील. त्याच्या या इच्छेने आम्हीही टेन्शनमध्ये आलो होतो. आम्ही त्याला होकार दिला आणि म्हणालो की ठीक आहे, आम्ही जाहीर करतो, पण एवढे तर नक्कीच आहे की तुझ्याशी लग्न करायला कोणीही तयार होणार नाही. एखादी महिला स्वतःहून तिचे आयुष्य का म्हणून खराब करेल, आणि तेही फक्त 1 दिवसासाठी? आणि कोणते आईवडील असे करण्यासाठी तयार होतील? संदीपने आमचे कोणतेही बोलणे ऐकले नाही आणि आम्हाला म्हणाला की तुम्ही फक्त जाहीर निवेदन करा. ही माझी शेवटची इच्छा आहे आणि ती पूर्ण झाली नाही तरी मी दुसरी इच्छा मांडणार नाही. संदीपच्या सांगण्यानुसार आम्हीही त्या कॉलनीत जाहीर निवेदन केले आणि त्यासोबतच हेही सांगितले की 2 दिवसात त्याला त्याच्या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा होणार आहे आणि तो या जगाचा निरोप घेणार आहे. तरीही जर एखाद्या मुलीला त्याच्याशी लग्न करायचे असेल तर तिने पोलीस स्टेशनला यावे. तेथून तिला तुरुंगात पाठवण्यात येईल. आम्हाला तर हा सगळा विनोदच वाटत होता. आम्ही त्याची इच्छा पूर्ण केली आणि परत आलो. पण 1 तासानंतर शिपाई आमच्या जवळ आला आणि म्हणाला की एक महिला आली आहे. ती नववधूसारखी नटून आली आहे आणि तिच्यासोबत पुजारी देखील आहे. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मला वाटले की तो माझ्याशी मस्करी करत असेल, पण जेव्हा SP साहेब आणि मी बाहेर गेलो तेव्हा आमच्या समोर खरोखरच एक 17-18 वर्षाची मुलगी नववधूच्या वेशात उभी होती आणि तिच्यासोबत पुजारी देखील होते. त्यांच्याकडे कोर्टाचे रजिस्टर सुद्धा होते. आता हे सर्व पाहून मला संदीपवर शंका येत होती की त्याने एवढी विचित्र इच्छा का मांडली. एका दिवसासाठी लग्न करून त्याला काय मिळणार होते आणि ही मुलगी कोण होती? मी पुजारीला विचारपूस करू लागली, पण ते म्हणाले की मला यातील काहीही माहिती नाही. ती मुलगी माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली की मला लग्न करायचे आहे, तुम्ही माझ्यासोबत तुरुंगात चला. ती म्हणाली की मला संदीपसोबत लग्न करायचे आहे. मला हेही माहीत नाही की तिच्या मनात काय चालले आहे. मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की असे करू नको, तो फक्त 2 दिवसाचा पाहुणा आहे, पण ती समजण्याच्या मनस्थितीत नाही. ती मला म्हणाली की मला त्याच्यासोबतच लग्न करायचे आहे. माझे त्याच्यावर खरे प्रेम आहे. त्याच्यासोबत राहण्यासाठी मला 1 दिवसही भरपूर आहे. आम्हाला हे ठाऊक नव्हते की त्याच्यावर ही मुलगी एवढे प्रेम करत होती. त्याच्यासाठी ती सर्व काही सोडायला तयार होती, पण आम्हाला तर त्याची शेवटची इच्छा पूर्ण करायची होती. आम्ही त्या दोघांना ऑफिसमध्ये बसवले आणि त्यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर संदीप आम्हाला म्हणाला
की दिलेल्या वचनानुसार तुम्ही मला माझ्या पत्नीसोबत एकटे सोडा. आम्ही पूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवू आणि त्यानंतर ती तिच्या घरी निघून जाईल आणि मी माझ्या शिक्षेसाठी तयार होईल. त्यानंतर मला दुःखही होणार नाही, कारण मला माझे प्रेम मिळाले आहे. त्याच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून मला खूप वाईट वाटले. खरे प्रेम असेच असते आणि माझ्या डोळ्यातही अश्रू आले. पण मला हे माहीत नव्हते की त्यामागे काय सत्य आहे. SP साहेबांनी मला सांगितले की तुम्ही त्या मुलीला त्याच्या रूममध्ये सोडा. तिथे ना बसण्यासाठी पलंग होता ना काही सोय होती. थोड्या वेळात ती आपोआपच बाहेर येईल असे आम्हाला वाटले, पण तसे झाले नाही. हळूहळू तेथून काहीतरी आवाज येऊ लागला. थोड्या वेळासाठी मला असे वाटले की कोणीतरी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहे, पण दरवाजा तोडणे एवढे सोपे नव्हते. माझे प्रयत्न तर एवढेच होते की संदीपने त्याच्या पत्नीसोबत मनसोक्त गप्पा माराव्यात व त्याचे मन मोकळे करावे. त्या व्यतिरिक्त मला त्यांच्यात काहीही रस नव्हता. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मला हेही माहीत नव्हते की ते काय गप्पा मारत आहे आणि मी गप्पा ऐकण्याचा प्रयत्नही केला नाही. मला फक्त एकच गोष्ट माहीत होती की दरवाजाला लावलेलं कुलूप खूप मजबूत आहे आणि ते कोणीही तोडू शकत नाही. आता बराच वेळ निघून गेला होता आणि मलाही झोप लागत होती. तेवढ्यातच मला संदीपच्या रूममधून ओरडण्याचा आवाज आला. मी धावतच तेथे गेले आणि ती मुलगी मला म्हणाली की मला येथून बाहेर काढा. मला 1 मिनिटही याच्यासोबत राहायचे नाही. मला वाटले की संदीपने तिच्यासोबत काहीतरी चुकीचे केले असेल, पण ती म्हणाली की माझे आईवडील माझी वाट पाहत असतील. आता मला जायला हवे. मी तिला कुलूप उघडून बाहेर काढले आणि दरवाजाला पुन्हा कुलूप लावले आणि सुटकेचा श्वास टाकत खुर्चीवर जाऊन बसली. सकाळी उठून काय तमाशा होणार आहे या गोष्टीची मला जराही चाहूल लागली नाही. सकाळी उठल्यावर एक वादळ माझी वाट पाहत होते आणि मला कल्पनाही नव्हती. SP साहेब माझ्यासमोर आले आणि मला विचारपूस करू लागले की आज ज्याला फाशी होणार आहे तो कैदी कुठे आहे. मी म्हणाली तो त्याच्या जेलमध्ये असेल. पण तुम्ही असे का विचारत आहेत? SP साहेब म्हणाले की तो मला कुठेच दिसला नाही. तेव्हा मी एका कर्मचाऱ्याला म्हणाली की जाऊन त्याला बघा. मीही त्याला पाहण्यासाठी गेले. मी साहेबांना तर म्हणाली की तो इथेच असेल, पण आता मला भीती वाटू लागली. माझ्या मनात विचार येऊ लागले. माझा श्वासही अडकू लागला. जर तो येथून पळून गेला तर मी काय करू? मी त्याच्या रूममध्ये गेली आणि तेथे पाहिले तर सर्वत्र अंधार पसरला होता. मी त्याला आवाज दिला, पण मला त्याचे उत्तर मिळाले नाही. मी टॉर्च लावून पाहण्याचा प्रयत्न केला तर तेथे एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याला पाहून असे वाटत होते की तो मरण पावला आहे. मी त्याला हात लावून पाहिले. तेवढ्यात तिथे SP साहेबही आले. त्यांनीही त्या व्यक्तीला पाहिले आणि ते आश्चर्यचकित झाले. आता ते मला ओरडू लागले की तुम्हाला अक्कल नाही का? एवढे वर्षे झाले इथे काम करून आणि एवढा अनुभव असल्यावरही तुम्ही लोकांना ओळखू शकत नाही. तुमचं लक्ष कुठे असतं? आता या गोष्टीची विचारपूस जर मला झाली तर याचे जबाबदार फक्त तुम्ही राहाल. याचा सर्व हिशोब मी तुमच्याकडूनच घेईल. त्यांनी मला भरपूर काही सुनावले. हे सर्व ऐकून मला असे वाटत होते की समोर उभ्या असलेल्या मुलीला कठीण शिक्षा करावी. आमचा विश्वासघात झाला होता. त्याला कधीही विसरू शकत नव्हतो. जी मुलगी वधू बनून आली होती तिच्या बाबतीत आम्हाला असा गैरसमज होता की ती संदीपच्या प्रेमात वेडी आहे आणि म्हणूनच त्याच्याशी लग्न करायला आले आहे. पण संदीपने तिला वेगळ्याच कामासाठी बोलावले होते. त्या दोघांनी मिळून आमचा घात केला होता. संदीप नववधूचे कपडे घालून तेथून फरार झाला होता आणि त्या मुलीला आमच्या जवळ सोडून गेला होता. आता त्याच्या वाटेची शिक्षा आम्ही तिला देऊ शकत नव्हतो, कारण शिक्षा तर त्याच गुन्हेगाराला दिली जाते ज्याने गुन्हा केला आहे. आता आम्ही या मुलीचे काहीही करू शकत नव्हतो. ती आमच्यासमोर संदीपचे कपडे घालून बसली होती. आम्ही विचारपूस केल्यावर ती म्हणू लागली की तुम्ही संदीपसोबत खूप वाईट केले आहे. तो निष्पाप आहे. त्याने काहीही गुन्हा केला नव्हता आणि हे सर्व ती माझ्या डोळ्यात डोळे टाकून बोलत होती. मला तिच्यावर खूप राग येऊ लागला, पण मी काहीही करू शकत नव्हती.
SP साहेबांनी मला ऑर्डर दिली की 2 दिवसात संदीपला लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करा, नाहीतर आपण वरती काय उत्तर देणार. आपल्याला त्याला फाशीची शिक्षा द्यायची होती, पण तो आपल्यालाच फसवून येथून निघून गेला. मला खूप पश्चाताप होत आहे की मी का म्हणून तुमची ड्युटी या तुरुंगात लावली. शेवटी एक बाई तर बाईच असते, ती माणसांना ओळखू शकत नाही. SP साहेबांनी मला बरेच काही सुनावले. माझे मन खूप घाबरत होते आणि मी विचार करत होती की माझ्यासोबत एवढा मोठा घात झालाच कसा. मी एका मुलावर विश्वास केला आणि त्याची दया करून त्याचे लग्न लावून दिले आणि त्याने मलाच धोका दिला. पण आता आमच्याकडे एकच पर्याय होता की त्या मुलीच्या आईवडिलांपर्यंत पोहोचावे आणि संदीपला शोधावे. तो या अंधाऱ्या रात्रीत कोठे गायब झाला हे आम्हाला ठाऊक नव्हते. आश्चर्य तर मला या मुलीचे वाटत होते. आता माझे सगळे लक्ष त्या मुलीकडे होते. मी हा विचार करू लागले की का म्हणून ती मुलगी संदीपच्या जागेवर येथे थांबण्यासाठी तयार झाली आणि ती त्याच्यासोबत लग्न करायलाही का तयार झाली. एका गुन्हेगाराशी कोणीही एवढे प्रेम करू शकते का? जर संदीप खरंच गुन्हेगार असता तर या मुलीने त्याच्यावर एवढे प्रेम केले नसते. मी त्या मुलीला तिच्या आईवडिलांविषयी विचारपूस करू लागले. तेव्हा ती म्हणाली की मी योगेश पाटलांची मुलगी आहे. योगेश पाटील जवळच्या गावातच राहत होता. त्याला येथे बोलावणे आमच्यासाठी कठीण नव्हते. पण मी विचार केला की जर मुलगीच आपल्या समोर आहे तर तिलाच विचारपूस करावी. तिने एक आश्चर्यचकित गोष्ट सांगितली. ती म्हणाली की मी संदीप भाऊबद्दल सगळं काही खरं सांगेन. ती संदीपला भाऊ म्हणू लागली. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. ती आपल्या पतीला भाऊ म्हणत आहे. मी तिला म्हणाले की तू त्याला भाऊ समजते की तो तुझा भाऊ आहे. तुम्ही मिळून नाटक केले आहे का? तो माझा भाऊ नाही, पण भाऊ सारखाच आहे. माझे त्याच्यावर प्रेम आहे. मी म्हणाले की मग तुम्ही असे का केले? तू त्याच्यासोबत लग्न का केले? तू आम्हा सगळ्यांना फसवण्यासाठी आणि संदीपला येथून पळवण्यासाठी त्याच्याशी लग्न केले का? माझ्यावर विश्वास करा, असे काहीही नाही. तो उद्या संध्याकाळपर्यंत परत येईल. आम्ही तुम्हाला फसवले नाही. तो मला इथे अशा अवस्थेत पाहू शकत नाही. आणि आता तर मी त्याची पत्नी आहे. मी त्याची जबाबदारी आहे आणि तो त्याच्या जबाबदारीपासून दूर जाणार नाही. तो पाठ दाखवून पळून जाणाऱ्यांपैकी नाही. तो परत येईल. तिचे बोलणे ऐकून मी तर आश्चर्यचकित झाली होती. ती मुलगी आता तिचा भूतकाळ सांगू लागली. माझे नाव सुमन आहे. माझ्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा संदीप सोबत झाला होता. गावातील वातावरण खूप विचित्र असते. एके दिवशी संदीप जिजू माझ्या बहिणीला भेटायला आमच्या घरी आले. त्या दिवशी आई आणि वडील घरी नव्हते. संदीपचा आणि दिदीचा साखरपुडा झालेला होता, त्यामुळे त्यांचे आमच्या परिवाराशी एक नाते जोडलेले होते. घरात फक्त आम्ही दोघं बहिणी होतो आणि अजून कोणीही नव्हतं. ते मागच्या दरवाजाने घरात आले होते. मी समजून गेली की ते बहिणीला भेटायला आले होते. मी किचनमध्ये जाऊन चहा बनवू लागली आणि ते आपसात बोलत होते. तेवढ्यात दारात कोणीतरी येण्याचा मोठा आवाज आला. मी घाबरली. मला वाटले कदाचित आई बाबा आले असतील. पण मी जाऊन दाराबाहेर डोकावले तर 3-4 माणसे दाराबाहेर उभी होती. माझ्या डोळ्यात भीतीच्या सावल्या तरळू लागल्या. अशी माणसे कधीही आमच्या दारात येतील याची मला खात्री तर होतीच. संदीप जिजू आमच्या सोबत होते. संदीप जिजू आमच्या बरोबर होते. पण हे गावातील आगाऊ लोक आहेत. मी त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात? तर ते म्हणाले की दार उघडत नाही तर आम्ही दार तोडून टाकू. मी त्यांना विनंती केली की आम्ही घरात दोघं बहिणी आहे. तुम्ही इथून परत जा. घरात कोणीही नाही. त्यावेळेस त्या लोकांनी मला शिवीगाळ केले आणि आम्ही इथून जाणार नाही असे म्हणू लागले. आम्हाला माहिती आहे की घरात अजून कोणीतरी आहे. आमच्या समोर तुमच्या घरात एक मुलगा घुसला आहे. हे ऐकून संदीप जिजू बाहेर आले आणि त्यांनी दरवाजा उघडला व मला आत जाण्यास सांगितले. पण मी आत तर निघून गेली, पण संदीप जिजू त्या लोकांशी भांडू लागले. त्या लोकांमधून एका माणसाने खूप चुकीचे शब्द वापरले. तो म्हणाला की आम्हाला जर माहीत असतं इथे मुली आहेत आणि त्या प्रकारच्या आहेत तर आम्हीही प्रेमात पडलो असतो आणि चांगले पैसे दिले असते.
हे ऐकून संदीप जिजूंना खूप संताप आला होता. कोणीही आपल्या होणाऱ्या बायकोबद्दल असे अपशब्द वापरेल तर कोणत्याही माणसाला संतापच येईल. संदीप जिजू त्यांना काहीही बोलले नाही, कारण त्या लोकांकडे हत्यार होते आणि संदीप जिजूंकडे काहीही नव्हतं. कारण आम्ही दोघेही घरात होतो, म्हणून संदीप जिजूंनी त्यांना विनवणी करून परत पाठवून दिलं. पण हा रोजचा तमाशा झाला होता. ते लोक रोज आमच्या घराबाहेर फेऱ्या मारत होते. ते गावातील खूप क्रूर लोक होते. जेव्हाही माझे आईवडील बाहेर जात असत तेव्हा ते लोक आम्हाला खूप त्रास देत असे. आणि एक दिवस असंच काहीतरी घडलं ज्यामुळे आमचे आयुष्य बदलले. दीदी तिच्या खोलीत झोपली होती आणि एक व्यक्ती दरवाजा तोडून आत शिरला व त्याच वेळी संदीप जिजू घरात आले होते. त्यांनी त्यांना येताना पाहिले आणि त्या दोघांमध्ये खूप मोठी भांडण झाली. त्या दोघांच्या भांडणामुळे माझ्या बहिणीला तिचा जीव गमवावा लागला व संदीप जिजूंच्या हातानेही एक गुन्हा झाला, ज्यासाठी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली. जर आम्ही लोक श्रीमंत असतो आणि आमच्या हातात सत्ता असती तर हे नक्कीच घडले नसते. कारण कोणाच्याही घरावर हल्ला करून त्याच्या इज्जतीवर हल्ला केल्याच्या प्रत्युत्तरात कोणावरही फुलांचा वर्षाव केला जाणार नाही. संदीप जिजूंनी जे काही केले ते आपली इज्जत आणि प्रतिष्ठा वाचवण्यासाठी केले होते. यात त्यांचा दोष नाही. पण गावातील लोक शक्तिशाली असल्याने त्यांनी संदीप जिजूंचे जीवन नरक बनवले. ते लोक सारखा त्यांचा शोध घेत होते. त्यांनी संदीप जिजूंना जीवेठार मारण्याची धमकीही दिली होती. 6 महिने ते इकडे तिकडे लपले, पण शेवटी त्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले. आता ते इथून निघून गेले तरी हे लोक त्यांना जिवंत सोडणार नाहीत. यात आमची चूक नाही. दोष त्या लोकांचा आहे ज्यांनी विनाकारण आमच्या घरावर वाईट नजर ठेवली होती आणि आम्ही न केलेल्या गुन्ह्याबद्दल आम्हाला शिक्षा झाली होती. संदीप जिजूच्या आई त्यांना भेटायला आल्या व त्यांनी सगळं समजावून सांगितलं. माझ्या आईने त्यांना शपथ दिली होती की मी तुमच्यासाठी माझी दुसरी मुलगीही बलिदान देईल, पण मी तुम्हाला शिक्षा होऊ देणार नाही. आमच्या कुटुंबाला त्यांची खूप गरज होती, जेवढी इतर कोणाला नव्हती. मी मेले तरी कोणाला काही फरक पडणार नाही, असे म्हणत ती मुलगी रडू लागली. मला समजले नाही की आता या केसचे काय होईल, पण फक्त देवाच्या मदतीने त्यांनाही कोणीतरी मोठ्या माणसापर्यंत पोहोचवलं होतं. संदीप जिजू त्याच माणसाला भेटायला शहरात गेले होते. रातोरात जाऊन त्यांनी त्यांची बाजू त्यांच्यासमोर मांडली होती आणि तो एक मोठा अधिकारी होता आणि त्याने एक वकील म्हणून काम केले होते. एक चांगला वकील ओळखीचा असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला पोलीस स्टेशन आणि जेलच्या कठड्यातूनही वाचवता येते. पण ते कितीतरी पुढे गेले होते आणि त्यांच्या वकिलीने SP साहेबांनाही घायाळ केले. वकील साहेब म्हणाले की संदीपला फाशीची शिक्षा योग्य नाही. यात त्याची काहीही चूक नव्हती. संदीपला स्वतःला स्पष्टीकरण देण्याची संधी दिली गेली नाही, कारण संदीपला निर्दोष मुक्त करण्यात आले. कारण त्याच्याकडे शस्त्र नव्हते. संदीप जिजू निशस्त्र होते म्हणून निर्दोष सुटले. कदाचित देवाने त्यांच्या प्रेमाची आणि सत्याची इज्जत राखली, नाहीतर एवढ्या मोठ्या गुन्ह्यात निर्दोष सुटलेले मी आजपर्यंत पाहिले नाही. देवाने आपल्या सर्वांच्या हृदयात सत्य जागृत करावे, जेणेकरून आपण कोणाचेही नुकसान करू नये. ही माझी देवाला प्रार्थना आहे. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, तुम्ही अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच करा. उद्या भेटूया एका नवीन रंजक गोष्टीसह. तुमचे प्रेम आणि आपुलकी सदैव माझ्यावर ठेवा. मित्रांनो, सर्वांना शुभेच्छा.